नमस्कार, कसे आहात? आपला आस्वादमध्ये मी अपर्णा सर्वांचे स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त उपवासाचा मेदूवडा दाखवणार आहे आणि हा बनवायला खूप सोपा आहे। तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला पाहूया उपवासाचा मेदूवडा। तर प्रथम आपण वरीचे तांदूळ घेऊ। काही लोक याला भगरही म्हणतात। तर ही भगर आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेऊ। तर आपली ही भगर आता धुवून झाली आहे। एका पातेल्यामध्ये आपण 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण भगर मोजली होती त्याच वाटीने आपण 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। आता आपण धुवून घेतलेली भगर ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। आता हे मी दही मिक्सरला लावून ग्राइंड केलेलं होतं, तर ते मी 1 वाटी याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आणि त्याबरोबर आपण सेंधव नमकही टाकून घेऊ। असं आपण हे वरीचा भात रेडी करून घ्यायचा आहे। आपण दह्याच्या ऐवजी ताकही घालू शकतो, पण आपण ज्या वाटीने मोजलेले आहे त्याच वाटीने 1 वाटी ताक घालायचं आहे। आता पाहू शकता आपला भात हा शिजत आहे। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ। आपले शेंगदाणे आता भाजून झालेले आहेत, ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत। आणि मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तो मी मिक्सरला ग्राइंड करून घेत आहे। आता पाहू शकता आपला हा वरीचा भात रेडी झालेला आहे। त्यात मी हे ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि हिरव्या मिरच्या, त्यानंतर मी 2 उकडलेले बटाटे ह्याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि ते हाताने मी स्मॅश केलेले आहेत। आता हे साबुदाण्याचं पीठ टाकलेलं आहे। त्यानंतर हे आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ। अशा प्रकारे हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे। थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ, कारण अगोदर आपण भातामध्ये मीठ टाकलेलं होतं। आणि ह्याच्यामध्ये मी थोडं तूप टाकून घेतलं आहे, 1-3 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। आणि आपण हे पीठ मळताना थोडं थोडं पाणी मिक्स करून हे मळून घ्यायचं आहे। आणि सगळंच एकदम मळून नाही घ्यायचं, थोडं मिक्स करून पाणी मिक्स करून मळून घ्यायचं, कारण हे जेव्हा आपण वडे करतो तेव्हा मध्ये मध्ये वड्यांना क्रॅक जातो आणि पीठ हे लगेच पाणी ऑब्झर्व करून घेतं। म्हणून थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे वडे तयार करून घ्यायचे आहेत। सगळ्या क्रॅक्स ह्या आपण पूर्णपणे बंद करून घ्यायचे आहेत। तेलात घातल्यावर त्या पूर्णपणे ओपन होऊन त्या वितळू शकतात। तर पाहू शकता असे हे मेदूवडे मी तयार करत आहे। या अगोदर मी आषाढी एकादशी निमित्त उपवासाची थाळी अपलोड केली होती, तर ती आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर त्याला क्लिक करून तुम्ही ती पाहू शकता। याचं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे। अजून काही उपवासाचे पदार्थ बघायचे असतील तर माझ्या आपला आस्वादच्या लिंकला क्लिक करून पाहू शकता। आता आपण चटणी बनवून घेऊ। मी ओलं खोबरं घेतलेले आहे अर्धी वाटी, आणि जे मी भाजलेले शेंगदाणे होते ते थोडेसे वेगळे काढून ठेवलेले, तर ह्या चटणीमध्ये मिक्स करून घेणार आहे। 2 हिरव्या मिरच्या, आणि जर तुम्ही आलं खात असाल उपवासाच्या याला, तर ते आलं पण थोडं अर्धा इंच टाकू शकता। थोडंसं मीठ आणि पाणी, मी आलं खात नाही म्हणून मी आलं टाकत नाही। आणि हे आता आपण ही चटणी रेडी करून घेतलेली आहे। आपण शेंगदाण्याचं तेल घालू आणि त्याला आपण जिरा आणि कढीपत्त्याची फोडणी देऊ। जर तुम्हाला याच्यातले कुठले पदार्थ उपवासाला चालत नसतील तर तुम्ही ते स्किपही करू शकता। तर अशा प्रकारे ही आपण आता फोडणी रेडी केलेली आहे। तर त्या चटणीवर आता मी ही टाकून घेत आहे।
खरोखर ही सुंदर होते चटणी. तुम्ही घरी नक्की ट्राय करा, छान लागते. तर ह्या शेंगदाण्याच्या तेलामध्ये मी आता हे मेदूवडा फ्राय करून घेत आहेत. आणि हे मेदूवडे क्रिस्पी पण होतात आणि दिसायला पण छान वाटतात. असं वाटतं आपण खरोखर मेदूवडा तयार केलेला आहे. तर पाहू शकता किती क्रिस्पीपणा दिसत आहे. तर अशी आपली ही उपवासाचे मेदूवडे रेडी झालेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये याचा रिप्लाय कळवा.